चेहरा होईल स्पॉटलेस, केस देखील होतील मजबूत आणि मुलायम. करा हा घरगुती उपाय. होय मित्रांनो, चेहऱ्यावरील पिंपल्स, चेहऱ्यावरील काळे ठिपके किंवा सनबर्निंगचे चट्टे कायमचे नष्ट करण्यासाठी आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याचा वापर करून तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त उजळ आणि तरुण दिसू लागेल. याशिवाय हाच उपाय तुम्ही तुमच्या केसांसाठी केला तर केसातील कोंडा, केसातील उवा आणि लिखा जाऊन केस मजबूत आणि मुलायम होतील. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. अगदी प्रत्येकाच्या सौंदर्यात वाढ करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे नारळाचे तेल. नारळाचे तेल आपल्या त्वचेचे, आपल्या केसांचे खोलवर पोषण करते. फक्त ते शुद्ध आणि केमिकल विरहित असावे. आपण साधारण 2 चमचे एवढे नारळाचे तेल आपल्या उपायासाठी घ्यायचे आहे. आता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे भीमसेनी कापूर. त्वचेवरील पिगमेंटेशन नष्ट करण्यासाठी, त्वचेवरील इम्प्युरिटीज, डेड स्किन सेल्स काढण्यासाठी आणि त्वचेसाठी नॅचरल अँटीबॅक्टेरियल म्हणून कापूर फार पूर्वीपासून वापरला जात आहे. आपण साधारण 2 ग्रॅम कापूर घेऊन त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. मी यापूर्वीच अशी पावडर बनवलेली आहे. आता ही पावडर या तेलामध्ये टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मित्रांनो, हा उपाय अगदी सर्वच वयोगटातील स्त्री पुरुषांना करता येण्यासारखा आहे. पिंपल्स आणि पिंपलचे डाग, केसातील डॅन्ड्रफ यांसाठी हा उपाय सर्रास केला जातो. हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करायचा आहे. आता आपल्याला आवश्यक आहे कापसाचा छोटासा तुकडा. या कॉटनच्या मदतीने हे तेल पिंपल्स किंवा चेहऱ्यावरील डागांवर लावायचे आहे आणि चेहऱ्याची हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटे मालिश करायची आहे. यानंतर 5 ते 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करायचा आहे. या उपायाच्या पहिल्या वापरानेच पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स निघून जातात. आणखी 4 ते 5 दिवसाच्या वापराने पिंपलचे डाग, सनबर्निंगचे डाग देखील नष्ट होतात. केसांच्या समस्यांसाठी वापरताना या तेलाने आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी केसांची आणि केसांच्या मुळापाशी हलकी मालिश करायची आहे. या अशा वापराने केसातील कोंडा, उवा, लिखा पूर्णपणे नष्ट होतात. आणखी काही दिवस हे तेल केसांसाठी वापरल्याने केस मजबूत आणि मुलायम होतात. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.